तुम्हाला सांगू ना तर आपण देवावरती श्रद्धा ठेवतो भाई. सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो आपलं स्वामी समर्थ महादेव एकदम जवळचे डायरेक्ट आपण म्हणजे त्यांच्यावरती खूप विश्वास ठेवतो. आपल्या घरचे सुद्धा विश्वास ठेवता. नाही टायमाला मीच आईला वगैरे म्हणतो काय म्हटलं प्रत्येक टायमाला तू देव करत असतेस, प्रत्येक वेळ गोष्ट म्हटलं देवाच्या हाती नसते. पण आई मला नेहमी म्हणते नाही देव आहे म्हणजे सर्व काही आहे, देवावरती विश्वास ठेव. मग कधी कधी नास्तिक म्हणून देते भाई. दिवस निघत गेले, आम्ही शेतात चक्कर मारत होतो, काहीच नाही. जिकडे बघितलं कोंब आलेलं आहे, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हळूहळू झाड बनते, त्याचं काही टेन्शन आलं नाही आम्हाला. आणि त्यावेळेस पण आम्हाला असंच वाटलं होतं देव आहे, आपण मेहनत करा, फळ भेटणारच आहे. आणि अक्षरशः हरभरे एवढे अप्रतिम आले होते शेतामध्ये तर विचारच करू नका तुम्ही. फक्त वाटलं मेहनताला फळ भेटलंच बुवा त्यावेळेस पण. कारण सांगायचं मला आईचं परत जो मी टॉपिक घेतोय ना आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये, त्याच्या मागचं कारण हेच आहे की खूप जण म्हणजे देवावरती विश्वास नाही ठेवता. सो देवावरती विश्वास ठेवा. ज्याला देव नाही तर त्याला तो निसर्ग म्हणत असेल तर निसर्गावरती विश्वास ठेवा. पण भाई जे तुम्ही म्हणतात जे काही पुण्य करतात पाप करतात त्याची परतफेड भेटते हे मात्र नक्की आहे. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश गाईस. पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आपण आहोत शेतामध्ये आणि आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ कोणत्या कंटेंटवर आहे तर तुम्हाला कळलं असेल आपला आजचा ब्लॉग व्हिडिओचा थंबनेल बघून. सो मी आहे गाईस आता शेतामध्ये आणि काल आहे ना आपल्या इथं अचानकपणे अवकाळी पाऊस आला आणि भाई आपल्या शेताकडे इकडच्या साईडला पाल साईडला डायरेक्ट गारपीट झाली आणि आपल्या गावामध्ये पाऊस आणि खूप जोरदार असा वारा होता. सो आम्ही इथं आलो की म्हटलं चला बघून येऊ म्हटलं आपल्या शेताचा काय हाल झाला. तर भाई लिटरली एक गोष्ट सांगू तर आजूबाजूवाल्यांचं आहे ना तिकडं जो मका होता मका पण पडला आहे खालती, गारने पूर्ण नासधूस झालेली आहे. त्यानंतर इथं गहू बघू शकतो तुम्ही लिटरली डायरेक्ट झोपून गेलेला आहे. हे बघा पुढून वगैरे पूर्ण झोपलेला आहे. आणि आपला गहू बघू शकता तुम्ही किती शानने डायरेक्ट उभा आहे, काहीच प्रॉब्लेम नाही भाई. तर आनंदाची बातमी म्हणजे भाई सांगू तुम्हाला तर आता तुम्ही म्हणतील बाकीच्यांचं तर नुकसान झालं, आता तुमचं काय. तर आपलं जे पाणी होतं ना बोरिंगचं तर ते कमी झालं होतं आणि त्यामुळे आपण आजूबाजूवाल्यांना म्हटलं होतं की आम्हाला थोडं पाणी द्या आणि त्याच्या बदले काय पैसे वगैरे असतील ते घेऊन घ्या, झाडं मरत आहेत. पण नाही आम्ही देणार नाही पाणी वगैरे. सो असा विषय होता. तर बघू शकतो तुम्ही देवाची कलाकारी. आता पाऊस वगैरे पडायचं काही कारण नव्हतं पण भाई लिटरली डायरेक्ट अचानक असा पाऊस दिला की पूर्ण शेत ओलं. त्यानंतर आपला काहीही प्रॉब्लेम झाला नाही आणि अवतीभोवतीचे शेतं ज्यांनी आपल्याला पाणी दिलं नाही आपल्यावर तर सोडा पण त्या झाडांवरती बी त्यांना थोडीशी दयानी आली की झाडं मरताय पिवळे पडताय हे पाणी देऊन देऊ, इतकी मेहनत केली आहे काहीच नाही. आणि बघा तुम्ही आणि भाई रस्त्याने येताना सुद्धा इतकं सारं नुकसान झालेलं आहे ना, केळी पडलेली आहे. त्यानंतर मक्काची पूर्ण वाट लागलेली आहे. पाऊस पडला तर मक्का नुसतं झोपतो पण भाई लिटरली गारसुद्धा पडली आहे आणि गारमुळे ना पूर्ण जे पानं होतं ते फाटून गेलेले आहेत. बघू शकता गाईज आपला गहू. भाऊ बोला काय म्हणू इच्छिता तुम्ही? काय म्हणू इच्छितो भाऊ, मनापासून केलं तर सगळंच काही चांगलं होतं भाऊ. बस फक्त हेच म्हणू इच्छितो मी, बाकी काही नाही. आजूबाजूवाल्यांविषयी काय विषय तुझा ज्यांनी आपल्याला पाणी दिलं नव्हतं गव्हासाठी? पाणी दिलं आणि मी एकच गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला की जसं आपण कर्म करत चालतो तर आपल्या कर्मावरती आपल्याला विश्वास हवा. आपण पण ह्या झाडासाठी वाचवण्याला खूप प्रयत्न केला होता पण आजू आणि बाजू दोघींनी आपल्याला पाण्यासाठी साथ दिली नाही. आखरी शेवटी आपल्याला विश्वास देवावरती होता, देवानेच आपल्याला साथ दिली. आणि मोटर सुद्धा पाणी फेकत नव्हती, मोटर बंद झाली. त्या गव्हाकडे असं बघून असं वाटायचं काय केलं असेल बिचारांनी की दोघी पाणी द्यायला तयार होत नाही काही नाही. आखरी शेवटी देव आला धावून आणि देवाने पाणी दिलं. ते कोणासाठी असू शकते की वो अवकाळी नुकसान झालं कोणाचं काही झालं पण आपल्यासाठी देव आपल्या पाठीशी होता. आपले कर्म चांगले होते म्हणून आपल्याला आज आपल्या शेतामध्ये पीक उभं दिसतंय. बस हेच सांगू इच्छितो. देवावरती विश्वास ठेवावा. देवावरती विश्वास ठेवायचा आणि आपले कर्म चांगले करायचे. बस देव आपल्यासाठी संकटामध्ये धावून येतो तर येतोच. बस हेच म्हणणार. हा जो हिवाळा आहे थंडी चांगली पडतोय त्यावरती आम्ही तिच्यावर सोडून दिलो होतो हिवाळ्यावरती का तर जसं येईल बाबा तसं येऊ दे गहू बघितलं जाईल. पण बाकी बघू शकता तुम्ही आपण मोहरी टाकलेली होती, मोहरी पण कशी झालेली अवस्थेमध्ये. मोहरी पण सक्सेस आहे भाई, मोहरी पण सक्सेस आहे, गहू पण सक्सेस आहे. आणि आता काहींना वाटत असेल का रे भाऊ की अवतीभोवतीवाल्यांशी तुम्ही असं वागताय तुम्ही असे नसतं. जो आपल्याला मदत करतो आपण पण विचार करतो अर्ध्या रात्री जाऊन त्याला मदत करायची, पण जो आपल्याला मदत करत नाही मग त्याच्याबद्दल आपण चांगला विचार करून फायदाच काय.
तर काही शेती हा असा व्यवसाय ना, याला मॅनपॉवर खूप आवश्यकता असते, मॅनपॉवरची. आणि जर मॅनपॉवर जर चांगली असली तर तुम्हाला शेती करायला आनंद होईल. त्यानंतर एकट्याची शेती नाही आहे, सर्वात अगोदर मी तुम्हाला हे सांगतो, एकट्याची शेती नाही आहे. मॅनपॉवर शिवाय शेती करूच नाही माणसाने. आणि आजकाल मजुरं पण खूप त्रास देत आहे, त्यानंतर निसर्ग साथ देत नाही, त्यानंतर मालाला भाव भेटत नाही. तर यामुळे कसं अवतीभोवतीची जर साथ राहिली ना तर माणूस आनंदाने शेती करतो. नाहीतर जर तुम्ही अवतीभोवतीचे जर लोक चांगले नाही आहे, तुम्हाला ज्या टायमाला मदत पाहिजे त्या टायमाला मदत करता नाही आहे, तर मग भाई काही फायदा नाही आहे शेतीचा. तर म्हणून कसं सर्वांनी एकजुटीने यायला पाहिजे आणि शेती करायला पाहिजे. जर सर्वांनी जर ठरवू द्या ना की आमचा भाव हाच राहील शेतीचा मालाचा, आम्ही याच मालाने भाव देऊ, तर आपल्याला सरकारसुद्धा आपण मागे पाडू शकतो. आपण फक्त सरकारवरती डिपेंड असतो की हा भाव द्या, तो भाव द्या. पण आपल्या कडे जर मॅनपॉवर असली, टीम असली ना, तर आम्ही कोणीच भाव देणार, आम्ही कोणीच माल देणार नाही. जर आम्हाला हा भाव भेटला तर आम्ही त्याच टायमाला माल देऊ, तसा विषय असतो. तर सर्वात अगोदर आपल्या शेती करण्यामध्ये ना लोक सपोर्ट करताना शेतकरीला सपोर्ट करत नाही. तर विशेष सोडा तुम्ही बाकीच्यांचा. बाय द वे आता आपलं तिकडं चाललो आहे. आता आपण तिकडं पुढे होते, पुढून आपण आता इथं मागं आलो आणि आता मागून आपण बाजू शेतात जाणार आहोत. आणि बघू शकता गाईस तुम्ही गारपीटमुळे कशा प्रकारे मक्याचं नुकसान झालं आहे. तर पान पूर्ण मोकळं झालेलं आहे आणि याचं काहीच होऊ शकत नाही. बघा पूर्ण पडलेला आहे मक्कासुद्धा. पण गाईस तुम्हाला सांगू ना, तर आपण देवावरती श्रद्धा ठेवतो भाई. सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो, आपलं स्वामी समर्थ महादेव एकदम जवळचे डायरेक्ट. आपण म्हणजे त्यांच्यावरती खूप विश्वास ठेवतो. आपल्या घरचे सुद्धा विश्वास ठेवता. नाही टायमाला मीच आईला वगैरे म्हणतो, काय म्हटलं प्रत्येक टायमाला तू देवदेव करत असतेस, प्रत्येक वेळ गोष्ट म्हटलं देवाच्या हाती नसते. पण आई मला नेहमी म्हणते नाही, देव आहे म्हणजे सर्व काही आहे, देवावरती विश्वास ठेव. मग कधी कधी नास्तिक म्हणून देते भाई. तर कधी कधी असं वाटतंय वही गाईज की आई जे सांगते ते खरंच सांगते. कारण की अशी काही जादू बघितल्यावर वही कोणाला विश्वास नाही होणार गाईज. बघता ना भाई तुम्ही मक्याचा हाल. आणि आपल्याकडे बी ना भाई तुम्हाला सांगू ना, तर डुकरांचा, जंगली प्राण्यांचा एवढा त्रास आहे ना इकडे शेतीचा, विचारून नका. आणि मागच्या वर्षी तुम्ही ब्लॉग व्हिडिओ बघा, त्या टायमाला मी स्वतःच घरी गहू पण केलेला आहे, हरभरा पण केलेला आहे. आणि आम्ही हरभऱ्याला आहे ना डुकरं खूप त्रास देतात. पण भाई लिटरली आम्ही हरभरा केला होता ना, तर तुम्हाला खोटं वाटेल तर भाऊलाच विचारा. खरं दादा, आपण हरभरा केला होता तेव्हा आपल्याकडे डुकरांचा किती त्रास आहे? खूपच त्रास आहे. दुसऱ्यांच्या शेतामध्ये अक्षरशः हरभराचं फुल्लर अवस्थेमध्ये पण पोचू दिला आणि तोपर्यंत त्याचा ताईनाम करून टाकलेलं होतं. पण आपल्या शेतामध्ये आपण पण असा विचार केला, यार आपण पेरताय, हरभरा येणार की नाही येणार, पण काही नाही. हळूहळू करत दिवस निघत गेले. आम्ही शेतात चक्कर मारत होतो, काहीच नाही. जिकडे बघितलं कोंब आलेलं आहे, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हळूहळू झाड बनते, त्याचं काही टेन्शन आलं नाही आम्हाला. आणि त्यावेळेस पण आम्हाला असंच वाटलं होतं, देव आहे, आपण मेहनत करा, फळ भेटणारच आहे. आणि अक्षरशः हरभरे एवढे अप्रतिम आले होते शेतामध्ये, तर विचारच करू नका तुम्ही. फक्त वाटलं मेहनताला फळ भेटलंच भाऊ त्यावेळेस पण. लिटरली भाई आहे ना, लोक डायरेक्ट चकित होत होते, डायरेक्ट विचार करत होते की इथं डुकरं एवढं असल्यावर तुमचं कसं काय नुकसान नाही करताय. लोक म्हणजे इथं शेतांमध्ये थांबता, रात्री झोपे टाकता, त्यानंतर आवाज करता, काही तो माईक लावता, काही लावता की डुकर पळायला पाहिजे. पण तरी त्यांच्या शेतामध्ये नुकसान केलं होतं. आणि आम्ही तर तसं काहीच नाही. आमचं त्या टायमाला पण आईचं काय म्हणणं होतं की आपण जर काही धान्य लावतोय तर आपण त्यांच्या घरात जाऊन ते धान्य लावतोय, तर त्यांना तरी काहीतरी भेटायला पाहिजे. तर आईचं पहिल्यापासूनच असंच म्हणणं आहे की आपल्याला काहीतरी भेटते ना, तर त्यातलं काही टक्का आपले जे मुख्य प्राणी त्यांना सुद्धा भेटायला पाहिजे. तर त्या टायमाला आम्ही अशीच जमीन सोडून दिली होती. घेऊ का? तर त्या टायमाला आम्ही असं सोडून दिलं होतं की जाऊ दे, नसल्यापेक्षा काहीतरी येईन आपल्याला हरभरा. पण भाई इतकं अप्रतिम आलं होतं ना, लोक म्हणत होते आता नाही, आता बारीक तर फुल्लर अवस्थेत आहे ना, आता नाही खाणार तो, त्याला घाटे बसतील त्या टायमाला. काय घाटे बसले भाई, घाटे बसल्यानंतर मग म्हणत आता हरभरा पक्का होईन त्या टायमाला डुकरं खातील. पक्के झाले तरी पण नाही खाल्ले. त्यानंतर तो कोरडा होईन त्या टायमाला खातील म्हणे, कोरडा पण झाला तरी काही खाल्ले नाही. मग त्या टायमाला म्हणजे वातावरण असंच प्रकारे त्या टायमाला पण होतं की पावसाची शक्यता सांगत होते. मग आई म्हटली होती की म्हणे थांबू दे देवा, आमचा हरभरा वगैरे काढून घेऊ दे, त्यानंतर आम्ही घरी वगैरे आल्यावर मग पड बाबा म्हणे तुला किती पडायचं आहे. तर मग आम्ही हरभरा सुद्धा काढून घेतला होता. का रे भाऊ?
हरभरा सुद्धा कापून टाकला. हरभरा त्यानंतर कापला आणि मग अजून वाटलं हरभरा निघाला, मग आता घरी गावडी, तर गावडीसाठी पण आपण चारा आहे, कारण की चारा जर इथे ओला झाला तर खराब होणार तो पूर्ण. म्हटलं देवा अजून इतके दिवस काढले, फक्त 2 दिवस काढू दे, म्हटलं चारा सुखरूप घरी येऊ दे, मग पाड बाबा. आणि कशाला चारा घरी आला त्याच दिवशी संध्याकाळपासून पाऊस चालून गेला तो. पाऊस चालू भाई डायरेक्ट, एवढं खतरनाक आहे. म्हणजे आईचं मी परत एवढाच विषय कारण सांगायचं मला. आईचं परत जो मी टॉपिक घेतोय ना आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये, त्याच्या मागचं कारण हेच आहे की खूप जण म्हणजे देवावरती विश्वास नाही ठेवता. सो देवावरती विश्वास ठेवा. ज्याला देव नाही तर त्याला तो निसर्ग म्हणत असेल तर निसर्गावरती विश्वास ठेवा. पण भाई जे तुम्ही म्हणतात, जे काही पुण्य करतात, पाप करतात, त्याची परतफेड भेटते, हे मात्र नक्की आहे. तर आता आपण शेतातून बाहेर पडलो आहे आणि ही जी नदी आहे ना भाई, ही पूर्ण सुकून जाते या टायमाला. ही फक्त पावसाळ्यात येते आणि काल फक्त एकच पाऊस, आणि त्या एका पावसामध्ये तुम्ही बघू शकता लिटरली पुरी फुल भरून गेलेली आहे बघा. आहे पण झोपलेला आहे ना, एक आपल्यासारखा आहे पण झोपला आहे. आपला झोपला आणि एकही उभा आहे खंबीरपणे आपल्यासारखा. तर भाई गाईज आम्ही चाललो आहे पायदळ. तर पायदळ काही आलेलो नाही आहे, अर्ध्या रस्त्यात गाडी लावावी लागलेली आहे आणि अर्ध्या रस्त्यातून पायदळ यावं लागलेलं आहे. कारण की मधोमध ना भाई डायरेक्ट झाड पडून गेलेलं आहे, मोठं आलं डायरेक्ट. काय झालं? लिटरली खूप मोठं झाड पडलं. ते झाडचं मी तुम्हाला दाखविण्यास कसं पडलेलं आहे तर एवढं जबरदस्त पडले ना डायरेक्ट. थोडासा मग रस्ता सोडलेला नाही, एक थोडं पण नाही बघा. आपल्या जेवढा गहू आहे आणि बघू शकता तुम्ही झोपलेला आहे. भाई कर्म खूप भाई मॅटर करतात, बाकी काही ना कर्म खूप मॅटर करतात. म्हणून कर्म चांगले करत चला, जसं की मी करतो. कधीच कोणाचं वाईट चितायचं नाही. मी जे काही तुम्हाला आणि बोललो ना त्या अवतीभोवतीचं, तर पाहिजे फक्त त्यांनाच रिलेटेड आहे हां. कारण की कोणाचे पैसे उधार ठेवणे, कोणाशी चांगलं न वागणे, अशा काही गोष्टींमुळे कर्म आपली फिरून येतात. ते तर निसर्गाचा चक्र देतो, जसं आपण पेरू तसंच उगवणार आहे. सो त्याच प्रकारे बघा. आणि इथं पाणी, हे नदी आहे डायरेक्ट फुल डायरेक्ट फुल. अशी तर यावर्षी पावसाळ्यात बी भरली नव्हती का दादा? नाही 3 दिवस नको मग. लिटरली एवढा फक्त अर्धा पाऊण तासामध्ये एवढा हाल केला तर भाऊ म्हणतो लिटरली ते 3 दिवस पाणी असं यायला पाहिजे. मग तर काय हाल होणार रे बाबा? नाही रे, एवढं तुफान फक्त पाऊस. हा फक्त पाणी. शांततेमध्ये विषय बी कशामुळे झाला काही, गार पडले ना, गारमुळे जास्त नुकसान झालं. कारण या भागात खूप सारी म्हणजे मोठे मोठे खडे गारचे पडलेले. तुम्ही तर न्यूजवरती बघू शकता, शिरपूर वगैरे, जळगाव आपल्या साईडला, पालघर साईडला असं. त्याचमुळं एवढं नुकसान झालेलं आहे. केळी पण डॅमेज झाली, कॉर्न पण डॅमेज झाला, गहू पण झोपला, अशा प्रकारे. बाकी बघू शकता आम्ही ट्रॅकिंग करतोय. भाऊ आपल्या ट्रॅकिंगचं सामान कुठे गेला? काळ्या कुड्या गाडीवर ठेवलंय, फक्त बक्की घेऊन चालतोय. मध्ये कुठे झाड वगैरे अडथळा आला तर ओके. आणि गाईस तुम्ही शेतीबद्दलचे स्ट्रगल बघू शकतात. याच गोष्टीमुळे ना मी पुण्यावरतून 1 महिना झाले घरी आहे. हां, याच गोष्टीमुळे. आणि बघू शकता तुम्ही शेतीबद्दलचं प्रेम, किती पण दुःख काय पण हो, हां मातीत आलेलो आहे, मातीतच मी सणणार. अरे भाऊ तिकडे काळ्या, याच रस्त्याने चल. अरे भाऊ तिकडं काळ्या लागतात रे त्या अंगाला. शॉर्टकट मारतोय मग. काय 3.5 किलोमीटर चालून आल्यानंतर फायनली आपण आपल्या गाडीपर्यंत पोचलो आहे. आणि हे तुम्ही झाडं बघू शकता ज्याबद्दल मी तुम्हाला म्हटलो होतो.
हे बघा हे झाड, इथून कशी गाडी येईल? स्टंट मारणार आहेत आता बघा झाडावर. तू स्टंट वगैरे नाही मारणार आहे काही? खालतून येऊ का वरतून येऊ? तुमची इच्छा हो. खालतून आलो घर वाकणं पडेल असा देतो. हे बघा पूर्ण रस्ता ब्लॉक करून ठेवलेला इकडे बघा. चलो टार्झन. बघा डायरेक्ट हा कोपरा तर तो कोपरा पूर्ण पॅक. जायचं कुठून? हे बघा हे नदीचं पाणी. आने दो 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 आने दो. तर गाईच आता आपण घराच्या दिशेने निघालेलो आहोत. गाईचे केळी बघू शकता तुम्ही. जळानिशी झाड निघालेले आहे. त्यानंतर केळी पण बघितली तुम्ही तर पूर्ण केळी मका सेम गाईज सगळं असंच आहे. तर फायनली गाईज आपण आलोय आता घरी. आणि लिटरली भाई 2 वाजेपासून गेलो होतो आम्ही. 2 वाजेपासून आणि आता 6:30-7 होऊन गेलेले आहेत. बाय द वे हे आपल्या राधेसाठी. राधू हे घे. डायरेक्ट बाई हां मोठा कारभार असतो आपला. डायरेक्ट केळी द्यायची. किती आवडीने खाते बघा. आपले काशी आणि शंभू. शंभू घे तुम्हाला ही एक फणी. दोघे जण खाऊन घेता हा. झगडे नका करा. सो चला गाईज मग आपला आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये. उमेद करतो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ आणि त्यातील थोडीशी काही इन्फॉर्मेटिव्हची माहिती मी सांगितलेली आहे कर्म वगैरे होती तुम्हाला आवडले असेल. सो भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉग व्हिडिओसह. तोपर्यंत जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश, हर हर महादेव.